वेलकम गाईज, स्वागत आहे आपल्या चॅनलला. आज 5 तारीख आहे, 5 जानेवारी. आपण क्रूड ऑइलचा चार्ट ओपन केला आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करेल नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. ठीक आहे, आत्ताचा टाईम चालू आहे 22 वाजून 10 मिनटं झाली. तर चालू करूया आपण व्हिडिओला, सुरुवात करूया. नाही 10:30 वाजले, उशीरच झाला. आय थिंक 10 वाजून. तर हा क्रूड ऑइलचा चार्ट आहे. कमोडिटीमध्ये आपण कधी कधी ट्रेड घेत असतो. तुम्हाला मागच्या वेळेस 1-2 वेळेस दाखवलं होतं मी. तर आत्ता जर सेटअप बनला आपला तर आपण एक ट्रेड घेणार याच्यात. बघूया आपण काय. आता मार्केट छान ट्रेंडमध्ये दिसतो आहे. हा ट्रेंडमध्ये जर ओळखायचं असेल तर सोपी पद्धत आहे. 9 EMA चालू करा. 9 EMAचं डायरेक्शन बघा, वरच्या साईडला आहे. मार्केट अप ट्रेंडमध्ये. तर आपण शक्यतो वरच्या साईडलाच बघूया मुवमेंट कॅप्चर करायचं. याचं मी ऑप्शन प्रीमियम लावून ठेवतो. दोन्ही लावूया आपण, कॉल आणि पुट. ओके, एक कॉल 5,200चा आणि हा पुट 5,250चा पुट. ठीक आहे, बघूया कुठे. हां, दुपारी माझ्याकडून हा ट्रेड मिस झाला होता, तुम्हाला इथे दिसत असेल. हा बघू शकता इथे तुम्ही. म्हणजे घेणार होतो पण अनफॉर्च्युनेटली मिस झाला तो. आपलं टार्गेट अचीव झालं होतं त्याच्यात. 102ला बाय केलं होतं, 103ला आणि 117ला टार्गेट. 1:2 आपल्याला इझी टर्न मिळालं होतं टार्गेट. ओके, बघू आता परत एखादा सेटअप मिळाला तर बाय करूया, नाही तर वेट करूया. असं आता मार्केट बंद व्हायचा टाईम झाला आहे. ॲक्च्युली कम्युनिटी मार्केट हा सकाळी 9 ते रात्री 10:30-11पर्यंत चालत असतं. जे लोक जॉबला आहेत त्यांच्यासाठी हा मार्केट खूप छान आहे ट्रेडिंग करण्यासाठी. पण मोठ्या टाईम फ्रेमवर जाऊया, 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघूया काय अवस्था आहे. की मार्केट त्याच्या रेजिस्टन्सच्या झोनवर आहे सध्याला. ओके, बघू शकतो इथून बरोबर रिव्हर्सलला झालं आहे. या झोनवरून मार्केट थोडं खाली आलं आहे. आता इथं रेजिस्टन्स कसं काढला आपण, तर बऱ्याच वेळा मार्केट इथं बघू शकतो आपण, तुम्हाला दाखवतो. इथून मार्केट वरती गेलं, त्या लेवलवरून परत खाली आलं, परत वरती गेलं, परत त्याच लेवलला रिजेक्ट करून परत खाली, परत एकदा त्या लेवलपर्यंत गेला, त्या लेवलला तोडता नाही आलं मार्केटला, परत इथून खाली. आणि अरे सॉरी, काय झालं. ओके, नंतर परत बघू शकतो आपण, परत या लेवलवरून खाली आलं, परत थोडा पुल बॅक बरंच पडलं आणि नंतर आता रिव्हर्स होत परत याच झोनपर्यंत आलं आहे. आणि इथून परत एकदा थोडा रिजेक्शन घेतला आहे मार्केट. आता इथून अपेक्षित आहे की ब्रेक केलं तर चांगला अप मुवमेंट देईल, कारण खालून स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे. बघूया आपण आता काय होतं पुढे. तर सध्याला कॉल साईडला डायरेक्शन आहे आपलं. आज ट्रेड मिळाला तर छान होऊन जाईल. पुल बॅक इथे जर पुट साईडला मिळाला तर ओके. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर येऊ आपण. मित्रांनो, ट्रेडिंग करण्यासाठी टाईम फ्रेम पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणता टाईम फ्रेम यूज करताय. जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर तुम्ही ॲनालिसिस 1 तास किंवा 15 मिनटावर करू शकता, आणि एंट्री करायची असेल तर 3 मिनटं 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर. आता कमोडिटीमध्ये एवढं वॉल्यूम नसतं, त्यामुळं व्हॉलेटिलिटी कमी असते, त्यामुळं तुम्ही
फक्त 3 मिनिटावर किंवा 1 मिनिटावर जाऊ शकत नाही. कारण खूप म्हणजे तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिटात चार्ट. आता काय करणार तुम्ही 1 मिनिटाच्या चार्टवर? म्हणजे खूप व्हॉल्यूम कमी असल्यामुळे असं चार्ट दिसतो. काही ट्रेडच करता येणार नाही. त्यामुळे 5 मिनिट कमीत कमी 5 मिनिटाचा चार्ट तरी 5 पेक्षा कमी घेऊ नका. 5 मिनिटाच्या चार्टवरच ट्रेड करता आला तर करा. छोटासा पुल बॅक येतो इथे डाऊन ट्रेंडचा, डाऊन साईडचा, सॉरी डाऊन ट्रेड म्हणतो. ओके, बघूया एखादा ट्रेड मिळाला तर ठीक, नाही तर बघूया मार्केट कुठं पळून थोडीच जाणार आहे. गडबड नाही करायची, शांततेत आपलं हा बघू शकतो आपण. एक सरळ अशी ट्रेंड लाईन काढली. त्यामुळे ते आपण हे 2 ग्रीन कॅन्डल ज्या दिसत आहेत त्या ब्रेकआउटमुळे आल्या. ठीक आहे, खूप स्लो मार्केट आहे, म्हणजे खूप व्हॉलॅटिलिटी नसते असं आपल्या निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये जसं प्रत्येक कॅन्डलमध्येच इमोशन इकडे तिकडे होतात आपले, बाय सेल त्यापेक्षा मार्केट ठीक आहे. छान 2-3 ट्रेड मिस झाले आज. यातला हा कॉल साईडचा एक ट्रेड बघू शकता, पुल बॅकचा ट्रेड आहे हा बघा. 1-2 टाईम फ्रेम आहे, 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर 8 वाजून 40 मिनटाला हा पुल बॅक थोडासा, आणि इथे एंट्री केली असते तर आपल्याला 107-20 पॉईंट मिळाले असते. ठीक आहे, आता काय मार्केट कंटिन्यू चालू राहतं, त्यामुळं प्रत्येक ट्रेड कॅच करणं खूप मुश्किल आहे जरा. बघूया काय होतं ते. तिथून मार्केटनं रिजेक्शन दिलं आहे कालच्या साईडनं. अपेक्षित आहे आता ब्रेकआउट देईल. ब्रेकआउटचाच वेट करतोय आपण. सो गाईज, चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया ट्रेड मिळालं तर सांगेल मी तुम्हाला तसं. आता मार्केट बंद व्हायचा टाईम झालाच आहे ॲक्च्युली. काय मुवमेंट काही वाटत नाही मला देईल इथून पुढे. आज थोडं उशीर झाला मला मार्केट ओपन करायला, नाही तर 8-8:30च्या आसपास आपण पाहिलं, सॉरी 9:30च्या आसपास जर बघितलं तर मग 1 तास मिळतो. ह्याच पावणे एक रॅली झाली असते आपली कोणती पण. ठीक आहे, चलो बघूया. काही मार्केटमध्ये खूप आता मुवमेंट मिळणं अवघड आहे. नेक्स्ट वेळेस आपण बघूया काही झालं तर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणेल तुम्हाला मी ट्रेड प्लॅन केला तर. एक लिक्विडेज आपला सेटअप करत नाही.